जळगाव जिल्ह्यातील एका गावात एक गरीब कुटुंब राहत होतं, ज्यांच्याकडे 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं आणि लहान मुलगी प्रिया हिच्यासाठी स्थळं पाहिली जात होती. भुसावळजवळच्या एका गावातून एक स्थळ चालून आलं आणि प्रिया दिसायला सुंदर असल्यामुळे जितेंद्रने तिला पाहता क्षणी पसंत केलं. काही दिवसांतच त्यांचं लग्न थाटात पार पडलं. प्रिया गरीब घरातली असल्यामुळे लग्न साध्या पद्धतीने पार पडलं आणि तिच्या रूपामुळे जितेंद्र खूपच खुश होता. त्याला वाटत होतं की गावात त्याच्यासारखी सुंदर बायको कोणालाच नाही. नव्याचे 9 दिवस गेले. त्यांच्या देवदेवपणा आणि सुहागरात झाल्या. प्रिया गरीब घरातून आलेली असल्याने सासरी आल्यावर घरच्या सर्वांची सेवा करायला लागली. जितेंद्र दररोज सकाळी मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जायचा आणि प्रिया घरात एकटी राहत असे. ती दुपारपर्यंत घरकाम करत असे आणि नंतर थोडी विश्रांती घ्यायची. काही दिवसांनी जितेंद्रने प्रियाला विचारलं की तुझ्यासाठी बांधकामाचं काम पाहू का, आणि प्रियानेही याला होकार दिला. त्यानंतर जितेंद्रने तिला काम मिळवून दिलं आणि दोघी एकत्र कामाला जाऊ लागले. भुसावळ शहरात ते राहू लागले आणि त्यांचा संसार हळूहळू फुलत गेला. त्याच काळात त्यांना एक मुलगा झाला आणि त्यामुळे प्रिया काही काळ कामावर गेली नाही. ती जवळपास 3 ते 4 महिने माहेरी राहिली आणि परत आल्यानंतर जितेंद्रने तिला सांगितलं की तो काम करेल आणि ती मुलांची जबाबदारी घ्यावी. त्यामुळे प्रिया आता घरात एकटी राहत होती आणि मुलगा लहान असल्याने त्याची देखभाल करत असे. जितेंद्रला मात्र एकटं काम करणं कंटाळवाणं वाटू लागलं आणि त्याने तिला मोबाईल घेऊन दिला, जेणेकरून तो कामावर असतानाही तिच्याशी बोलता येईल. मोबाईल मिळाल्यावर प्रिया फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरायला लागली. कारण तिचं शिक्षण 11वी पर्यंत झालं असल्याने तिला मोबाईलचा चांगला उपयोग करता येत होता. काही काळाने इंस्टाग्रामवर तिची ओळख सचिन नावाच्या तरुणाशी झाली आणि ती ओळख हळूहळू वाढत गेली. जितेंद्र कामावर गेल्यावर प्रिया सचिनशी बोलत असे आणि घरात फक्त मुलगा असल्यामुळे तिला अडथळा नव्हता. दोघांचं नातं घट्ट झालं आणि एकमेकांच्या सतत संपर्कात राहू लागले. जसा वेळ गेला तसा जितेंद्र जेव्हा प्रियाला फोन लावत असे तेव्हा तिचा फोन बिझी असायचा. तो विचारायचा पण ती सांगायची की ती गावाकडच्या आईशी बोलते. अशा प्रकारे वेळ काढायची. दुसरीकडे प्रिया आणि सचिन यांनी एकमेकांच्या जवळ येण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवस प्रियाने त्याला पत्ता पाठवून घरी बोलावलं. घरात आल्यानंतर त्याने प्रत्यक्ष प्रियाचं रूप पाहिलं आणि तो खुश झाला. तेव्हापासून त्यांच्या मैत्रीचं रूपांतर शारीरिक संबंधात झालं आणि त्यांनी पावरच्या गोळ्या घेऊन 2 तास एकत्र वेळ घालवला. सचिन शिकलेला असल्यामुळे प्रिया त्याच्याकडे अधिक आकर्षित झाली आणि त्याच्याशी जुळवून घेऊ लागली. दुपार उलटून सायंकाळी जितेंद्र घरी आला तेव्हा काहीच समजलं नाही. मात्र आता प्रिया आणि सचिन एकमेकांना अधिक जवळून ओळखू लागले होते आणि जवळपास 4 ते 5 महिने त्यांनी संबंध ठेवले. काही दिवसांनी सचिनला एक नवीन स्थळ पसंत पडलं आणि त्याने प्रियाकडे दुर्लक्ष सुरू केलं. प्रिया त्याच्यावर चिडली आणि त्याला धमकी दिली की जर भेटला नाहीस तर आपले संबंध घरच्यांना सांगेन. घाबरून सचिन तिला भेटायला गेला आणि तिला समजलं की त्याचं आता दुसरं लग्न ठरलंय, म्हणून त्याच्यावर संतापली. तिने त्याच्या होणाऱ्या पत्नीला फोटो आणि व्हिडिओ पाठवले, ज्यामुळे त्याचं लग्न मोडलं. त्यानंतर सचिन तिच्यावर भडकला आणि तिच्या घरी भांडण करायला गेला. तेव्हा गल्लीतील लोकांना त्यांच्या अफेअरबाबत माहिती मिळाली. जितेंद्रलाही हे सर्व कळल्यावर त्याने प्रियाला घरातून हाकलून दिलं. प्रिया आता एकटीच मुलासह रूम करून राहत होती. तिने पोलिसांत तक्रार दिली आणि नंतर काही काळाने पुन्हा सचिन तिच्या संपर्कात आला. दोघांनी पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित केले आणि प्रिया कोणाच्याही अडथळ्याशिवाय राहू लागली. एक दिवस सचिनने तिच्या मोबाईलमध्ये गणेश नावाच्या तरुणाशी ती बोलत असल्याचं पाहिलं आणि त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर प्रियाने सचिनकडे पाठ फिरवून गणेशसोबत संबंध ठेवायला सुरुवात केली. आता ती नवऱ्याला सोडून सचिन सोबत भांडून गणेशला जवळ करत होती. तिने 3 वेगवेगळ्या तरुणांशी संबंध ठेवले होते आणि तरीही सचिनला ती सांगायची की तिचं कुणाशी काहीही नाही. एक दिवस संध्याकाळी ती साडी नेसून बाहेर पडली आणि सचिनने तिचा पाठलाग केला. तेव्हा गणेश समोरून आला आणि प्रिया त्याच्या जवळ गेली. सचिनने तिला अडवलं आणि तिला घाबरवून तिच्यावर चाकूने वार केला. गणेश मध्ये पडण्याचा प्रयत्न करताच सचिनने त्यालाही धमकी दिली.
आणि रागाच्या भरात प्रियाच्या पोटात वार केला. तिच्या वेदनांनी गल्लीभर लोक धावले आणि तिला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. प्रियाच्या अशा वागण्याने तिचा शेवट त्रासदायक झाला आणि तिने रचलेली साखळी पूर्णपणे तुटली. तिला तिच्या कृत्यांची शिक्षा मिळाली, पण यात विनाकारण अडकलेला सचिनचं आयुष्यही उद्ध्वस्त झालं. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.